पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये काही दिवसांपूर्वीच धक्कादायक घटना घडली होती। बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता। या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती। त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं। पोलिसांनी या प्रकरणानंतर फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून अटक केली होती। त्याला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। अशातच आता या प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे। मात्र आता पीडितेच्या नव्या मागणीनंतर आणि पीडितेच्या नव्या दाव्यानंतर आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। स्वारगेट प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे दाखल झालाय। पुणे पोलिसांकडून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। मात्र अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। मात्र आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे। परंतु पीडित तरुणीनं अर्ज देण्यास उशीर केल्याचं स्पष्टीकरण यावर पुणे पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी वकील कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता या प्रकरणात सरकारी वकील असीम सरोदे असणार की अजय मिसर असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु पीडित तरुणीच्या मागणीवरून या प्रकरणी नवीन ट्विस्ट आला असल्याचं पाहायला मिळतंय।